नमस्कार. मी डॉक्टर राहुल नागने. मी मेंदूविकार तज्ञ म्हणून श्रीनाथ न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पंढरपूर येथे कार्यरत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एपिलेप्सी किंवा अपस्मार या आजाराविषयी माहिती घेणार आहोत आणि काही समज आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिले एपिलेप्सी किंवा अपस्मार म्हणजे काय हे जाणून घेऊया. एपिलेप्सी किंवा अपस्मार म्हणजे मेंदूच्या विद्युत लहरींमध्ये काही काळासाठी अडथळा निर्माण झाल्यामुळे रुग्णाला जे लक्षणं दिसतात त्याला एपिलेप्सी किंवा अपस्मार म्हणतात. हे का होतं? बऱ्याच वेळा ह्या आजाराबद्दल आपल्याला कारण सापडत नाही. काही कॉमन कारण बघायला गेलं तर मेंदूमध्ये ट्यूमर असणे, अनुवांशिक कारण, मेंदू ज्वर होऊन गेल्यानंतर कधी विजा होऊन गेली असेल काळामध्ये, मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाला असेल, त्या कारणामुळे फिट किंवा एपिलेप्सी होऊ शकते. पण बऱ्याचशा रुग्णांमध्ये काहीच कारण सापडत नाही. अशा आणि रुग्णांच्या नातेवाईक काय काळजी घ्यायला? ज्यावेळेस पेपरे किंवा फिट यायला सुरुवात होते त्यावेळेस सगळ्यात पहिले जर पेशंट बसलेला असेल किंवा उभा असेल आडवे झोपवावे, एका कुशीवर करावे, एक मऊ उशी डोक्याखाली द्यावी, उलटीसारखं वाटायला लागलं तर तोंड जमिनीकडे करून ठेवावं आणि एपिलेप्सीचा किंवा फिटचा कालावधीचा प्रयत्न करावा. जी गोष्ट म्हणजे तोंडामध्ये काही देऊ नये, जबरदस्ती हातपाय सरळ करण्याचा प्रयत्न करू नये. साधारणतः किंवा 1 मिनिटापेक्षा कमी कालावधीसाठी हे फिट राहतात आणि त्याच्यानंतर रुग्ण शुद्धीवर यायला सुरुवात होते. तर त्या कालावधीत तुम्ही फिटचा कालावधी नोंद करणे, कशा आहेत हे नोंद करणं गरजेचं आहे आणि त्याच्याविषयी माहिती तुम्ही डॉक्टरांना देणं गरजेचं आहे. तोंडाच्या समोर कांदा पकडणे, कशाचा तरी वास देणे, जबरदस्ती दातखिळी काढण्याचा प्रयत्न करणे, ह्या गोष्टी तुम्हाला किंवा रुग्णाला इजा करू शकतात. आजूबाजूला इजा होण्यासारखे काही साहित्य असेल ते दूर करणे हे तुम्ही करणं गरजेचं आहे. वेळेवर उपचार घेतल्यानं फिटचा प्रकार किंवा एपिलेप्सीचा प्रकार पूर्णपणे बरा होऊ शकतो. आज आपल्याकडं फिटसाठी बरेच प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. साधारणतः डॉक्टर तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार आणि काही तपासण्या जसे की EEG, रक्ताच्या तपासण्या आणि MRI या गोष्टींवरून तुमच्या आजाराबद्दल निदान करतात आणि त्याप्रमाणे कुठले औषध त्या फिट विरुद्ध लागू होईल त्या बेस्ट औषध सुरू करतात. एका औषधावर फरक वाटत नसेल तर दुसरे आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावं लागतं आणि काही रुग्णांमध्ये फिटसाठी भरपूर औषधं चालू असून पण फरक पडत नसेल तर ऑपरेशनचा पर्याय उपलब्ध असतो.